तुम्ही वळसे साहेबांना टार्गेट करता, त्याचं नेमकं कारण काय? याचं कारण असं आहे की हे त्या तालुक्याचे प्रतिनिधी आहेत ना. मग उद्या जनतेमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये विधान भवनामध्ये विचारताना असं नाही म्हणणार का आंबेगाव तालुक्याचे प्रतिनिधी तुम्ही तुमच्या या विषयावर बोला का नाही बोलले. हे ज्या दिवशी हे प्रकरण स्प्रेड केलं, छापे टाकले गेले, उघडकीस आलं, त्याच्या 1 तासाच्या नंतर लगेच त्या माणसाने सगळ्या पत्रकारांना बोलवायला पाहिजे होतं. मी या तालुक्याचा लोकप्रतिनिधी आहे आणि माझ्या हाताखाली काम करणाऱ्या संचालकाचाच, माझाच राजकीय नेता, माझ्याच तालुक्याचा अध्यक्ष, माझ्या जिल्हा परिषदेचा सदस्य आणि त्याचा सक्का पुतण्या याच्यामध्ये जर आहे तर याची इतकी दुर्दैव गोष्ट नाही अशी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी स्टेटमेंट करायला पाहिजे. कायदे असे आहेत तर पुरावे अभावी ते लोढासारखे जर हे तुमचे हिंगे पण निर्दोष सुटले तर मग काय म्हणायचं? सुटतील त्यावेळेला पाहू ना. लोढा सुटले नव्हते. मग हे सगळे मग देवदत्त नाही, देवेंद्र शाह नाही सुटले. आदिवासींना जे दूध पॅकेजमध्ये बॉटलमध्ये द्यायचं त्याच्यामध्ये किडे सापडले. लोढांचं जो नाव मत मागे तुम्ही मगाशी म्हणाले का ते निर्दोष सुटले, 2005 ला त्यांच्यावर गुन्हा दाखल केला, ते प्रकरण नेमकं काय होतं? आता मला त्यातली डिटेल मधली माहित नाही. मी ऐक्यू दूध भेसळच होतं ना. दूध भेसळच प्रकरण होतं. पुन्हा तो माणूस याच्यामध्ये सहभागी होतो, या रॅकेटमध्ये इन्व्हॉल्व होतो, तो हिंगेंच्या दूध डेअरीवर कुठल्या मथुरावर उठबस करतो. काय समजायचं? अहो हे सगळं याचा अर्थ मिली भगतच आहे ना. मला सांगा, दिलीप पाटील म्हणजे संत ज्ञानेश्वर आहेत का? दिलीप पाटील म्हणजे संत तुकाराम आहेत का? हे स्वतःला देवापेक्षा फार ग्रेट समजतात. कुठलं राजकारणी देव नसतो, राजकारणी लबाडांचंच काम आहे. मग जर हे लबाड आहेत आणि मग जर तुम्ही विद्यमान या तालुक्याचे प्रतिनिधी आहात, राजकारण हे लबाडांचे असं म्हणालो, वळसे पाटील लबाड असं मी नाही म्हणालो. राजकारण ते लबाडांचे सर्ग नाहीत ना. हे तुम्ही तेवढं वय आहे, तो अधिकार आहे. ठीक आहे ना. जाहीर स्टेटमेंट झालेली आहेत. विकास लवांडे सारखा माणूस ज्यावेळेला बोलतो की म्हणे मी दिलीप पाटलांबरोबर गप्पा मारल्या 2-2 तास, ते त्या माणसाच्या चेहऱ्यावरचे सुरकुत्या कधी बाजूला चढल्या नाही. हा म्हणले त्यांचा एक सुंदर वाक्यप्रचार आहे की म्हणे हा मुख्य माझावरचा आहे. असे शब्द नको आपल्याला, ठीक आहे असं नाही. पण लोक असं म्हणतात की जे वळसे पाटील शरद पवारांचे पीए होते, जे शरद पवारांचे झाले नाही ते तुमचे आमचे काय होणार, अशी चर्चा होते. त्या चर्चेत कितपत तथ्य? 100% सत्य, 100%. हे मी त्याही वेळेला स्टेटमेंट केलेले आहे. 2 वर्षापूर्वीचे माझ्या बाईट्स पहा. तुमचा पक्ष कुठला? मी सध्या कुठल्याही राजकीय पक्षात नाही. अगोदर कुठल्या पक्षात होते? मी सुरुवातीला इंडियन नॅशनल काँग्रेसमध्ये होतो. जिल्हा संघ रामकृष्ण मोरे, अनंतरावजी धोपटे यांच्या काळामध्ये मी जिल्हा युवक काँग्रेस कमिटीवर काम केलेले. त्याच्यानंतर आम्ही होतो आणि पहिली निवडणूक दिलीप पाटलाच्या नेतृत्वाखाली आम्ही इंडियन नॅशनल काँग्रेसमधनच लढवली. नंतर ज्यावेळेला राष्ट्रवादी तुटली त्याच्यानंतर मी कुठल्याही राजकीय पक्षामध्ये राहिलो नाही. फक्त मला बळवून शिवसेनेनं घरी बोलून तिकीट दिलं, शिवसेनेत गेलो, शिवसेनेतून जिल्हा परिषद सदस्य झालो आणि दिलीप पाटलाच्या मतदारसंघामध्ये सभासद झालो. त्यांचे वडील या तालुक्यात या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत होते. माझ्या अगोदर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शैलजाताई ढोबळे या 8,500 फरकाने निवडून आलेल्या होत्या. त्याही इलेक्शनला 2014 विष्णू हिंगेच माझ्या विरोधात होते. माझ्याकडे काहीही नव्हतं. त्यावेळेला आढळराव पाटीलही तिकडेच होते. टॉप टू बॉटमच्या सगळ्या संस्था, दिलीप पाटील हायर एज्युकेशन मिनिस्टर, कॅबिनेट मिनिस्टर होते. त्यांच्या मतदारसंघातून मी घास काढून घेतला आणि काही हजारांच्या फरकाने निवडून आलो. पण त्यांची मिनिस्ट्री जाईल म्हणून 118 मतांनी मला निवडून आल्याचं दाखवलं गेलं. नो प्रॉब्लेम. 1 मतांनी निवडून आलो. काय 10 लाखांनी निवडून आले? ऍक्च्युअली मी 3,500 मतांच्या फरकाने निवडून आलेलो. 108 कसं डिस्प्ले केलं? त्यावेळेला सगळं हे होतं ना, बॅलेट पेपरवर होते. गट्टेच्या गट्टे उचलायचे, बाजूला टाकले. त्या घडलेल्या घटना आहेत. पण आता इतिहास घडून गेलाय. मगाशी शिवाजी आढळरावांचं नाव घेतलं. ते 15 वर्ष या विभागाचं नेतृत्व करत होते. या दूध भेसळी प्रकरणामध्ये ते ब्र शब्द काढत नाही. या विभागाचे विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आज आमच्याशी बोलले. वास्तव त्यांनी स्वतःहून बोलायला पाहिजे होतं. ही सगळी मंडळी अशी गुळणी धरून गप्प का बसतात? भीती कशाची वाटते? भीती कसं, तर हे टोटली राष्ट्रवादीची आहे ना. एनसीबीचं करप्टेड पार्टी आणि नॅशनल करप्टेड पार्टीनी, मग ती शरद पवारांची असो नाही तर आता सुनेत्रताईंच्या नेतृत्वाखाली काम करणारे असो, हे सगळे एकत्रचे बघायला बच्चे आहेत ना. आणि 2-3 दिवस तुम्ही पाहतोय हे स्कॅन्डल उघड आल्यानंतर शरद पवारांची घाई चालू झालेली आहे.
राष्ट्रवादीला एकत्र करायचं, काँग्रेसमध्ये जायचं का भाजपमध्ये जायचं, यांना जनतेच्या सुखदुःखाशी काडीचं घेणं देणं पडलेलं नाही. गोवर्धनला शरद पवारांनी भेट दिली होती. दूध डेअरी. दिले असणार आहे, मी तर काही त्याचा साक्षीदार नाही, परंतु दिली असणार. चर्चा कानावर आहे, खरं खोटं माहिती. हो, मलाही, पण मी प्रत्यक्ष पाहिलेलं नाही, परंतु शरद पवारांनी ते होऊ शकत नाही ना, त्यापेक्षा ते मोठेच नेते आहेत ना. आणि त्यांना काय माहिती, अहो त्या मथुरा डेअरीच्या उद्घाटनाच्या वेळेला शरद पवारांना बोलवलं होतं, तेव्हा रामकृष्ण मोरे खासदार होते, मी त्या कार्यक्रमाला हजर होतो. मथुरा डेअरी विष्णू हिंगेंची. आणि मग त्यावेळेला तो संचालकच होता, आणि त्यावेळेला शरद पवार जाहीर सभेत बोललेले आहेत दिलीप पाटलांना, अरे काय रे दिलीप, हा कोण विष्णू हिंगे की जो मथुरा डेअरी काढतो, तो जिल्हा संघाचा संचालक आहे, मग तुम्ही काय सहकार मारायला निघालेले आहेत का? हे शरद पवारांचं स्टेटमेंट आहे, माझं नाही. मग तुम्ही मगाशी मला प्रश्न विचारला होता की ज्या शरद पवारांनी राजकीय पुनर्वसन केलं, जे त्यांनी मानसपुत्र मानलं, त्यांना मिनिस्टर केलं, आमदार केलं, अख्या महाराष्ट्राची ताकद त्या माणसाने शरद पवारांनी दिलीप पाटलाच्या पाठीमागे उभी केली. राष्ट्रवादी फुटली त्यावेळेला हे कुठं का गेले बाहेर, काय कारण होतं? जर त्यांचे वडील जिवंत असते, दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील, तर मी 1001% नाही, करोडो टक्के सांगतो की त्यांनी दिलीप पाटलाला कधीच शरद पवारांच्या बाजूने विरोधात जाऊच दिलं नसतं. परंतु यांचे करोडो रुपयाचे गपले, करोडो रुपयाच्या इस्टेटी, ज्या माणसाला स्कूटर, आपल्याकडे काही पुरावा नाही, सगळे पुरावे नाहीत, चर्चा नाही, वस्तुस्थिती आहेत ना. कुठली सिटी नाही का तिथे यांचे रेकग्नाइज फ्लॅट, मोठे आलिशान फ्लॅट्स नाहीत. जो माणूस स्कूटर चालवायला, जीप चालवायला इकॉनॉमिकली स्टेबल नव्हते, आज त्यांच्याकडे काही नाहीये. हे कुठून आली संपत्ती? आणि हे काय मग संत आहेत का? हे फक्त सुरेश धस बोलू शकतो. मुलाखतीमध्ये सुद्धा तुम्ही कट्टा पाहिला असेल, सुरेश धस यांनी बाजू मांडली खूप चांगली. तिथे मांडली, आपण त्याच्या अगोदर 2-4 महिन्यापूर्वी माझा कट्टावर त्यांची मुलाखत होती. त्यावेळेला पत्रकारांनी त्यांना असंच प्रश्न विचारला, सुरेश धस साहेब, तुम्ही एवढी यंत्रणा राबवता, मग हे सगळं करता, हे तुम्ही इकॉनॉमिकली कसं मॅनेज करता? म्हटलं, मी काय संत आहे का? पण मला, मी यांच्यासारख्याला खात नाही, मला जेवढी गरज आहे तेवढीच खातो. मग यांनी गरजेपेक्षा यांना ओबिटिंग झालंय आता, आणि मग ते वाममार्गाने पैसे कमवलेले आहेत ना, ते कुठं ना कुठं तरी अधपतित पद्धतीनं बाहेर येतातच ना. मुद्दा तो नाही, माझा मुद्दा एकच आहे की तुम्ही लोकप्रतिनिधी आहात. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 30, 35, 8 वेळेला तुम्ही तालुक्याचे तुम्हाला भरभरून प्रेम केले, भले तुम्ही ते विकत घेतलेलं वासेल. माझं जर स्टेटमेंट आहे, एखादी पंचवार्षिक सोडली तर टोटल सगळ्या पंचवार्षिक ह्या इकॉनॉमिकली मॅनेज करून केलेल्या निवडणुका आहेत. तुम्ही लोकांचे प्रतिनिधी नाही, तुम्ही लोकांना विकत घेऊन टिकवलेले, व्हॉट एव्हर इट मे बी, पण तरी तुम्ही प्रतिनिधी आहात. म्हणून अमोल कोल्हे साहेब असोत, आढळराव असोत, दिलीपराव असोत, अमोल कोल्हे आणि दिलीप पाटलांची जबाबदारी होती. भले तुमच्या 2 NCP असेल, मूळ एकच आहे. तुमच्या तालुक्यातला, तुमच्या शेजारचे प्रतिनिधी, तुमच्या मतदारसंघातला घडलेला प्रकार आहे, आणि हा केवळ महाराष्ट्रापुरता, नांदेगाव तालुक्यापुरता मर्यादित नाही, संपूर्ण मानवी जीवनासाठी जिथं तुमचं डिस्ट्रीब्युशन जात आहे. गोवर्धनचं तर साऱ्या हिंदुस्थानाभरामध्ये प्रॉडक्ट, अख्ख्या आशिया खंडामध्ये प्रॉडक्ट जात आहेत. माझा स्वतःचा दावा आहे की या मंडळीने तो खरा आहे की खोटा आहे, हे बनेगा करोडपती, बनेगा करोडपती, करोडो रुपयाच्या जाहिराती, 3-3, 3.5, 1.25 लाख रुपये जिंकले का त्याला 2-2 वर्षाचं गोवर्धनचं घी फ्री. एबीपी माझ्यावर सकाळी जाहिरातीला, बातमीला सुरुवात. मार्केटिंगची स्ट्रॅटेजी असते. मार्केटिंगची स्ट्रॅटेजी ती जर तुमची एका दिवसाची 10 कोटी रुपयापर्यंतच्या जाहिराती असेल, तर तुमचं इन्कम ऑफ किती? 10 कोटी कमवायला किती दुधाचं प्रॉडक्ट पाहिजे? याला काही मर्यादा आहेत ना. म्हणजे यांना पैशाचा एवढा प्रचंड माज झालाय की गावाचं गावन, खासदारच्या खासदारन, आमदारच्या आमदारन, तुमच्या माझ्यासारखे वाणी, तुमच्या माझ्यासारखे कुमार हेंगे हे डाव्यान उजव्या खिशात असे भुईसपाट असे पाल झटकल्यासारखे झटकून टाकतील. यांना काय नाही. तुकाराम मुंडे साहेब आहेत, ठीक आहे, योगायोगाने त्यांना कारकीर्द भरपूर राबावी, त्यांनी सोकलत जावं. डिस्ट्रिक्ट ज्यांनी हे भेसळ केली, त्यांनी ज्यांना पुरवली, आणि ज्यांनी ते दूध लोकांना वाटलं, त्याच्यातले बाय प्रॉडक्ट तयार केलीत, या सगळ्या हरामखोरांना जेवढ्या गजाच्या आड घालतील, त्यावेळेला खऱ्या अर्थानं ते काम होईल असं मला वाटतं. परंतु माझं असं भाकीत आहे
की काही दिवस काही महिने तुकारामजींच्या हातात हा कारभार राहील, त्याच्यानंतर त्यांनाही बाजूला काढलं जाईल आणि हे प्रकरण पूर्णपणे 100% फ्लॉप मध्ये जाईल. ही फक्त जनतेची करमणूक, माझ्यासारख्या वाणी साहेबांच्या लोकांची मुलाखतीच्या घ्यायच्या आणि लोकांना एंटरटेन करायचं. ज्यांना दिली आपण काय करू शकतो ना, एवढं धाडसाने बोलले, एवढं धाडसाने दाखवणार काय, शेवटी प्रयत्न तर राहणार. म्हणून तर आमचं म्हणणं आहे ना की जसं कराडचं प्रकरण घडलं, जसं खराबचं प्रकरण घडलं, किंवा जसं आता पुण्याचं प्रकरण 2 महिन्यात तुम्ही निकाली काढलंय त्या कांबळेचं, तसं फास्ट ट्रॅकवर हे प्रकरण चालू आहे. कारण तुमचा तो पुण्यातला कांबळे एका चिमुकलीच्या जीवनाशी संपर्कात म्हणजे एका व्यक्तीच्या, ते विकृत कृत्य, त्याला शिक्षा झाली, नो प्रॉब्लेम. पण हा समाज जीवनाचा प्रश्न आहे, करोडो लोकांच्या आरोग्याचा प्रश्न आहे. म्हणून डॉक्टर अमोल कोल्हे, मान्य दिलीप वळसे पाटील, आदरपूर्वक सांगतोय तुम्हाला, तुम्ही किती करप्ट आहात किंवा किती शुद्ध आहात आम्हाला त्याच्याशी घेणं नाही आणि ते काही मी शोधून काढण्याचं नाही. वल्गन आहेत, लोकशाहीमध्ये आरोप प्रत्यारोप होत असतात, राजकारणावर त्या गोष्टी घडत असतात. पण वस्तुस्थिती ज्यावेळेला समाजाच्या डोळ्यासमोर येते, घडलेली फॅक्ट आहे, जी मानवी जीवनाला मारत आहे, त्याच्यावर तुम्ही जर आवाज उठवणार नसाल तर तुम्ही कसे आमचे प्रतिनिधी. म्हणून आमचं तुम्हाला त्यांना म्हणणं आहे की तुम्ही शेवटपर्यंत पाळामुळं जा. सुदैवानं दुगोवर्धन त्याच्यात नसावी, सुदैवानं त्याच्यामध्ये आमची मथुरा नसावी, सुदैवानं सोनई नसावी आपण म्हणतोय. परंतु यांची आर्थिक, इकॉनॉमिकल पॉवर, पॉलिटिकल पॉवर एवढी ताकदवार आहे की तुकाराम मुंडेंनी जे जे काही ऑफिसर्स नेमले ते तिथपर्यंत रूटमध्ये जातीलच याची नो गॅरंटी. आणि जर हे गेले, हे कधी जातील तर आंबेगाव, जुन्नर, खेड, शिरूर या पूर्व पट्ट्या, पश्चिम पट्ट्या, उत्तर पट्ट्यातल्या संपूर्ण तालुक्यांनी शेतकऱ्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. म्हणून हजारो लोकांचे, लाखो लोकांचे आंदोलनं करून यांच्या खाजगी डेऱ्या बंद पडा, शासनाला रिक्वेस्ट करा, प्रशासनाला जाग करा आणि प्रशासनाला हे सांगा की आमच्या टॅक्समधनं तुम्ही आमची सेवा करताय, तर आमची तुम्हाला शेतकऱ्यांच्या वतीनं विनंती आहे की दुधामध्ये भेसळ कायमस्वरूपी बंद करायची असेल तर त्यांना जिल्हा संघांना, ज्या महाराष्ट्रात जेवढे जिल्हा संघ आहेत त्यांना 5-5 नाही 10-10 हजार कोटीची डोनेशन्स द्या आणि प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये त्यांची चिलिंग सेंटर्स उभी करा, कलेक्शन सेंटर्स उभी करा आणि तिथे आरोग्य खात्याचे, भेसळ प्रतिबंध विभागाचे अधिकारी लाख रुपये नवीन अधिकारी नेमा आणि शुद्ध दूध घ्या. शेतकऱ्यांना पण प्रोत्साहन द्या, शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्या. म्हणून मी जितेंद्र आव्हाडांना धन्यवाद देतो. त्यांनी विधानसभेमध्ये हा प्रश्न मांडला की तुम्ही अमेरिकेच्या दुधाची भीती बाळगता, ते अमेरिकेचं दूध आम्हाला आलेलं परवडत, पण हे विष आम्हाला पेरायला नको, ते कोणत्या पक्षाची आम्हाला काही घेणं नाही. बहुतेक जितेंद्र आव्हाडांना याची कल्पना नसावी, कल्पना असले ते त्यांच्याच पक्षाची लोक असल्यामुळं डिरिंग मध्ये ते बोलू शकलेले नसतील. परंतु त्यांनी मुद्दा अत्यंत चांगला मांडला. दस साहेबांनी मुद्दा अत्यंत चांगला मांडला. ते म्हणले माझ्याकडे बीडला पण आहे ना, माझ्याकडे आष्टीकला दूध संघ आहे, 3-3 लाखाचं कलेक्शन आहे, पण आम्ही कोटीचं मशिनरी बसवल्या तिथं आम्ही की आम्ही असं वाईट दूध घेतच नाही. मग इथं का ना व्हावं, समजा बाय मिस्टेक झाला आपण असं ग्रहित धरू की कालच्या या देव भेसळ प्रकरणाला सत्याची झालर नाही असं आपण एक वेळ ग्रहित धरू. परंतु तुमची लोकप्रतिनिधी म्हणून ही फंडामेंटल जबाबदारी आहे, लोकांच्यातलं उत्तरदायित्व तुमच्याकडे आहे की मी या तालुक्याचं प्रतिनिधित्व करतोय, मी या पुणे जिल्ह्याच्या खासदारकीचं प्रतिनिधित्व करतोय. म्हणून डॉक्टर अमोल कोल्हेंचे माझे वैयक्तिक संबंध अतिशय ग्रेट आहेत. राजेंद्रला भेटा त्यांच्या भावाला, ते सांगतील कुमार यांची काय कॅरेक्टर आहे. मी त्यांना तोंडावर म्हटलं होतो की मी केवळ अमोल कोल्हे डॉक्टर हे अत्यंत हुशार, चांगले आहेत, ते एनसीपीचे आहेत म्हणून मी त्यांच्या पाठीशी नाही. मी एनसीपी या राजकीय पक्षाच्या प्रचंड विरोधातला माणूस आहे. कारण हे करप्टेड, चारित्र्यहीन, जनतेच्या टाळूवर चोलोडी करणारे मला मान्य आहे. म्हणून माझं असं म्हणणं आहे की या लोकांनी आता जन आंदोलन उभं करावं आणि जीवन मरणाचा प्रश्न आहे म्हणून यांनी आता अजून झोपेतले जागे व्हा. जनता कोणी मतदानाचा ठेका घेतलेला नाही. जनतेने जर ठरवलं ना की तुम्ही कोट रुपये द्या, आम्ही तुम्हाला पाडणारच, तर जनता पाडू शकते. परंतु विकृत मानसिकतेची आता प्रसिद्धी माध्यम झाली, जनता विकृत झाली, जनता लाचार झाली. म्हणून लाचार जनतेचं हे जर भ्रष्टाचारी पुढारी प्रतिनिधित्व करत असतील आणि ते पाळत असतील आणि त्यांनी भ्रष्ट केलेल्या पैशावर तुम्ही जर लोकशाही त्यांच्या हातात देत असाल तर ते नंतर तुमचा उदास करायला तयारच आहेत ना.
मग ते एका मार्गाने कमवतात आणि दुसऱ्या मार्गाने तुम्हाला देतात. हे जनतेने शहाणे होण्याचं काम आहे. म्हणून मी म्हणेल की आंबेगाव तालुका, जुन्नर, खेड आणि या चारही तालुक्यातल्या लोकांनी आता जनतेने उठाण करावा. जोपर्यंत जनता उठाव करत नाही तोपर्यंत हे माजलेले रेडे, हे गेंड्याच्या कातड्याचे पुढारी कधीही आयुष्यात यांच्या विरोधात भूमिका घेतील असं मला स्वप्नात वाटत नाही. परंतु तरीही मी गुड फेथने विचार करतोय की दिलीप पाटील, तुम्ही LLM आहात, ग्रॅज्युएट आहात, डॉक्टर अमल कोल्हे साहेब डॉक्टर आहात, LLB आहात, म्हणून तुम्हाला दोन्ही प्रतिनिधींना माझी रिक्वेस्ट आहे, तुम्ही दोघं एकत्र या. दोघंही एनसीपीचे आहेत, एक शरद पवारांचा आणि एक सुमित्राताईंचा. दोघांनी एक पत्रकार परिषद घ्या, हा विषय धसाला लावा आणि हा विषय ढासाला लावा. आम्ही तुम्हाला पुन्हा प्रतिनिधित्व करण्याची संधी उपलब्ध करून देऊ. परंतु समाजाच्या जीवनाशी कंटकपणे खेळणाऱ्या, नालायकपणे खेळणाऱ्या, मग तो कोणी असो, तो माझ्या गावचा असो, तो विष्णुकीचा पुतण्या असो, नाही तर XYZ कोणी असो, ते सिद्ध होईल त्यावेळेला होईल. नाही सिद्ध झाल्यावर हे तर मग परत जनतेच्या ओरावर नाचायला मोकळेच आहेत की आम्ही खोटं बोललो, हे आमच्यावर खोटे आरोप केले, परत स्टेटमेंट द्यायला, बाईट द्यायला हे मोकळेच आहेत. इंगे साहेब, आपली चर्चा थोडीशी लांबली, सॉरी तुम्हाला दिलगिरी व्यक्त करतो. एक शेवटचा मुद्दा, आता 12 तारखेला देवदत्त निकम किंवा ही सगळी मंडळी या विरोधामध्ये मनसरला एक मोठं आंदोलन करत आहेत. आता जसं आपण मगाशी म्हणालो की वळसे पाटील हे शरद पवारांचे एक आंबी आई किंवा त्यांचे चेले, देवदत्त निकम सुद्धा वळसे पाटलांचे चेले होतेच. आता देवदत्त निकम या विषयावर आंदोलन करतात 12 तारखेला मनसरला. त्या आंदोलनात तुम्ही जाणार का? या आंदोलनाकडे कसं पाहता? जर मला निमंत्रण आलं तर मी जरूर जाईल, कारण त्या राजकीय पक्षाचं आंदोलन नसणार आहे. परंतु देवदत्त निकम यांनी जर त्याला राजकीय वळण देऊन आंदोलन उभं केलं तर माझा त्यांना नैतिक पाठिंबा नसणार. राजकीय नसेल तर जाणार, राजकीय नसेल तर 100% जाणार. आणि माझं म्हणणं आहे ना की देवदत्त निकम काय किंवा कोणी तालुक्यातले कोणी विरोधक कोणी असू द्यात, या प्रश्नावर त्यांनी जो विषय पुढे आणलेला आहे तो विषय गांभीर्याने घ्या. म्हणून वळसे पाटलांनी जर हा विषय पुढे आणला, म्हणून माझं असं म्हणणं आहे, रिक्वेस्ट आहे की तुमच्या प्रश्नाचं मोजके शब्दात उत्तर देतो. म्हणून मी डॉक्टर कोल्हेंना, ते खासदार आहेत, आमचे विद्यमान प्रतिनिधी आहेत, संसदेत आहेत, हे विधान भवनात आहेत, विद्यमान आहेत आणि तुमच्या तालुक्यात घडलेले आहे. तुमच्या सहकार्याच्या घरातल्या लोकांनी केले, सहकार्याने केले आरोप नाही, त्यांच्या घरातल्या माणसांनी केलेले आणि तुमच्या तालुक्यात झाले, तुमच्या कार्यक्षेत्रात झाले ना, ही तुमची नैतिक जबाबदारी आहे. तुम्ही हे आंदोलन हातात घ्या आणि तुम्ही ती नावं ठेवा बाजूला. भेसळ झाली, त्रिकालबाधित सत्य, त्याचा शेवटपर्यंत छडा लावा. डिस्ट्रीब्युटर पासून, लाभार्थींपासून सगळ्यांची पाळंमुळं खोडून काढा. आम्ही तुमच्या हातात झेंडा देतोय, तुम्ही त्याचं प्रतिनिधित्व करा, ही माझी त्या दोघांना नम्रपणाची विनंती आहे. आणि तरच आता जसं लागेल, अदरवाईज तो लागणार नाही. हे प्रकरण गाडलं जाईल, कारण परवाच आम्ही त्या बाईट वाचल्यात, कालचीच त्यांची शेवटची 9 तारखेच्या कोर्टात केस होती. त्यामुळे त्या बारामतीकरांनी जो वकील होता त्यांनी त्या मूळ मुद्द्याचा हात घातलाय की त्याचा 2 नंबरचा आरोपी त्यांनी हायकोर्टातून त्यांना मागच्या जामखेडच्या प्रकरणामध्ये सोडवलाय. तशाच त्याच पुन्हा क्लेम लावल्यात. म्हणजे FBI अधिकारी काय झोपा काढून ते केस करतात का? आणि मनसरचे पोलीस स्टेशन काय करतंय की जर पत्रकारांना त्याच्या FIR कॉपीज देत नाही, म्हणजे किती मोठा विरोधाभास आहे ना. तुमच्याकडे सत्ता आहे म्हणून तुम्ही काही पण करणार, करा ना. गुन्हेगारांना गुन्हेगार म्हणा, संतांना संत म्हणा, सज्जनांना सज्जन म्हणा, जनतेला जनता संबोधा, की तुमची गुलाम नका समजू. पण जर जनतेने उठाव केला, जशी झारची राष्ट्रीय राज्यक्रांती झाली ना, की झारच्या कुटुंबातल्या स्त्रीच्या गर्भातला अंश मारून टाकला, तशी भ्रष्टाचारांच्या खैर होणार नाही. या 5-10 वर्षामध्ये जर यांनी कळस गाठला ना, तर जनता इतका पेटून उठाव करील की तिथं कोण कुमार इंगेन, कोण वाणी आणि कोण दिलीप पाटील आणि कोण अमोल कोल्हे हे पाहणार नाही. तुमच्याकडनं अवैध मार्गाने जर संपत्ती जमा केली असेल तर त्यावेळेचा समाज, त्यावेळची यंग जनरेशन ही खात्मा केल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला नाना पाटेकर आणि वागळे साहेबांची मुलाखत एकदा आठवा, ती त्यांची ती अतिशय सुंदर मुलाखत झाली. तिथं नाना पाटेकर वागळेंना म्हणाले होते, वागळे अरे तू मी मित्र आहे, ठीक आहे, तू माझी मुलाखत घेतोय, मी तुला मुलाखत देतोय, इथपर्यंत ठीक आहे. परंतु पुढचा भविष्यकाळ असा येणार आहे की आपली नातवंड जर आपण वाम मार्गाने पैसा कमवलेला असेल तर आपला खात्मा करायला मागं पुढे पाहणार नाही. आता यंग जनरेशन हुशार झालेली आहे, पिढी बदललेली आहे. फक्त संसाधनं जास्त झालीत आणि
या सोशल मीडियाचा वापर हा वाईट मार्गाने होतोय, एवढी जर विकृती सोडली तर जनतेनं जर आंदोलन घेतलं, तरुणांनी जर हातात घेतलं, तर हा आता तरुणांचा आणि शेतकऱ्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. म्हणून पुढारी राहू द्या बाजूला, जनतेनं आंदोलन करून हा प्रश्न रसाला लावला पाहिजे. याच्यातच खरी त्याची यथार्थता आहे. आपण आलात, माझ्याशी संवाद साधलात. माझी व्यक्तिगत कोणाशी शत्रुत्व नाही, राजकारणात मी त्यांचा कॉम्पिटिटर नाही. भगवंताने जे काही मला लॉंग लाईफ आता जे काही देणार आहे 2-3 वर्षाचं आयुष्य, तर काय कधी कधी क्षणाला जाईल, 100 वर्ष जगा तुम्ही. गॅरंटी नाही. परंतु भगवंताने दिलेलं बोनस लाईफ आहे, ते समाजाच्या सेवेसाठीच आम्ही घालवणार आहोत. मग समाजामध्ये जे चुकीचं काम करतील त्यांच्यावर आम्ही प्रहार करणार. मग ते घरातला असो, म्हातारी बाहेर मेल्याचं दुःख नाही, काळ सोकवता कामा नये. हा, म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काळ सोकवता कामा नये. म्हणून आमची प्रतिनिधींना विनंती आहे, हा, तुम्ही जर या तालुक्याचे प्रतिनिधी नसता, तुम्ही या तालुक्याचे खासदार नसता, जिल्हा या मतदारसंघ, तर आम्हाला रिक्वेस्ट करायची काय, कारण जे असतील त्यांना केलं असतं. सुदैवानं दुर्दैवानं कसंही म्हणा, कर्मधर्म साहेबांना तुम्ही तुम्हाला विनंती करायची आहे की तुम्ही विरोधकांच्या हातात कोलीत देण्यापेक्षा आपले सहकारी एकमेक झटक्यात मान्य करा ना. हे जे बारीक पोराला कळतं, आता इतका मीडिया फास्ट झालाय, पुढे एवढी ऍडव्हान्स झालीत, आणि तुम्ही जर बाबा जमान्याच्या गोष्टी करत असाल तर मग तुम्ही का अलिबाबाचा चोराची भूमिका घेता, का स्वतःला अलिबाबा म्हणून गेल्या विरोधकांना लावता. तुम्हीच जर हे प्रश्न हातात घेतले आणि जनतेच्या जीवन मरणाचा प्रश्न स्वतः सोडवायला घेतला, तर जनता तुम्हाला भरभरून प्रेम करील ना. प्रेस कॉन्फरन्स घेण्याची गरज, ना वाणी साहेबांना स्वतःचा वेळ द्यायची गरज, ना कुमार इंगेला त्याच्यावर कॉमेंट्स करण्याची गरज. म्हणून शेवटचं पुन्हा एकदा सांगतो की डॉक्टर अमोल कोल्हे साहेब, माननीय दिलीपरावजी वळसे पाटील, तुम्ही दोघेही जागे व्हा. समाज फार शहाणा आहे, तरुण फार बुद्धिवंत आहेत, ते तुमच्या पुढे गेलेले, तुमच्याकडे डिब्रीची सत्तेची मस्ती असेल, लेबला असतील, परंतु बुद्धी प्रामाण्यवाद हा कुठल्याही स्टेथोस्कोप मध्ये किंवा थर्मामीटर मध्ये मोजता येत नाही. ज्ञानेश्वरांकडे कुठली डिग्री नव्हती, ते विश्वात 1 नंबरचे माऊली झाले, जगद्गुरु तुकाराम झाले. तुम्ही तर आपण तर त्यांच्या खिचगंतीतही नाहीये. परंतु जर जनतेने तुम्हाला सेवा करण्याच्या प्रत्येक संध्या दिल्या, सत्तेच्या संध्या दिल्या, त्याचं सोनं केलं का तुम्ही कथील केलं हा तुमचा विषय आहे. परंतु आमच्या नजरेत आत्ताच्या प्राप्त परिस्थितीत या आठवड्यामध्ये घडलेल्या दुर्दैवी घटनेचे आपण सगळे साक्षीदार आहात. तुम्ही सत्ताधीश आहात, तुमच्या हातात ती सूत्र हलवण्याची ताकद आहे, त्या ताकदीचा वापर करा. ही सद्बुद्धी परमेश्वरानं तुम्हाला द्यावी, अशीच प्रकारची मी गोड अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या चर्चेला पूर्ण विराम देतो. शेतकरी बांधवांनो, आपल्यासोबत कुमार हिंगे, एक ज्येष्ठ नेतृत्व आहे, परखड विचार मांडलेले आहेत. त्यांचे ना वळसे पाटील दुश्मन, ना त्यांचे विष्णू काका दुश्मन. त्यांचाच विष्णू काकांचा पुतण्या सुशांत हिंगे तो तसा व्यक्तिगत दुश्मन नाही, परंतु यांच्यामुळे जर जनतेचं आरोग्य धोक्यामध्ये येत असेल तर अशी माणसं ठेचून काढायला पाहिजेत, अशी स्पष्ट भूमिका मांडलेली आहे. दिलीपराव वळसे पाटील आपण अनेक वर्ष या तालुक्याचे आमदार राहिलेले आहेत. शेवटच्या टप्प्यामध्ये आपण शेवटच्या म्हणजे ही जी निवडणूक आहे, या निवडणुकीमध्ये आपण अवघ्या 1500 मतांनी विजयी झालेला आहात. तुम्ही ते लोकांना सांगता एवढी मतं मला पडली. तुम्हाला एक नम्र विनंती आहे, जनतेचा कल कळतोय, जनतेचा प्रश्न समस्या तुम्हाला माहिती आहेत, तुम्ही आता मतदारसंघामध्ये फिरताय, लोकांच्या समस्या जाणून घेतो, धन्यवाद. परंतु दुधाच्या प्रश्नामध्ये एवढी गंभीर बाब असताना जर असे लोक जर रक्त पित असतील, असं पाप करत असतील, तर अशा नाठाळ लोकांना ठेचून काढायला हवं. तुम्ही स्वतः पुढाकार घ्यायला हवा. तुम्ही ते धाडस दाखवाल न दाखवाल तुमचं तुम्हाला माहिती. आणि एक निश्चित आहे, देवदत्त निकम तुमचे शिष्य असो, राजकीय विरोधक असो, परंतु त्यांनी या विषयाला हात घातलेला आहे. या परिसरातील शेतकरी बांधवांना जे वास्तव आहे ते तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न आहे. तालुक्याचा विकास होत असताना, शेतकऱ्यांचा विकास होत असताना लाखो लिटरचं दूध मार्केटमध्ये येत असेल आणि अशा प्रकारची भेसळ हे महाभाग करत असतील तर हे दुर्दैव आहे. लोढासारखा माणूस असेल, त्याचबरोबर हिंगेंसारखा माणूस असेल किंवा इतरही 26 मंडळे, याची सखोल चौकशी व्हावी, दोषींवर कारवाई व्हावी. असं व्हायला नको. हे प्रकरण राजकारण्यांच्या अंगावर येते किंवा बेतते आणि मग तुकाराम मुंढ्यांची बदली झाली, बेचे पाडे पंचावत, असं व्हायला नको. दादा मगाशी म्हणाले, एक दिवस जनता पेटून उठेल, आक्रोश होईल, मग तुम्हा आम्हाला वाचवायला कोणी असणार नाही. दुधासारखी भेसळ अतिशय गंभीर विषय आहे. हे लोकांना प्रचंड चीड आलेले आहे, संताप आलेला आहे. वेळेत जागे व्हा अशी नम्र विनंती. हिंगे साहेब, आपण अतिशय परखडपणे विघ्न टाइम्सशी बोललात, आपल्याला मनापासून धन्यवाद.
बघूया प्रेक्षक काय आमच्यावर टीका करतात, वळसे पाटलांवर करतायत, तुमच्यावर करतात, परंतु विषय मांडला पाहिजे. विघ्नहर टाइमचं ब्रीदवाक्य आहे, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपण मन मोकळे बोललात, आपल्याला पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. धन्यवाद. प्रेक्षक कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. धन्यवाद. फक्त जाता जाता शेवटी एकच सांगतो की जर तुम्ही ही बाईट आपण ज्यावेळेला टाकणार आहात मीडियावर, त्यावेळेला ज्या कॉमेंट्स अनकट येईल, अनकट येऊ द्यात, कमेंट्स ओपन राहणार. हा, ओपन कमेंट्स राहतील. परंतु मला खात्री आहे की मी ज्या जेवढ्या बाईट्स दिल्यात त्याच्यात 1% पिसळलेली कुत्री आहेत ती कॉमेंट्स करणार, जे लाभार्थी आहेत. टीका माझ्यावर पण होईल की बाबा सुरेश वाणी तुम्ही वळसे पाटलांची बाजू घेता, तुम्ही निकमांची बाजू घेता. हा विषय गंभीर आहे. उद्या सुरेश वाणीकडनं चुकली ना, चौकात फाशी दिली पाहिजे. सर पुढच्या पिढीनं काय तुमचा आदर्श घ्यायचा. प्रेक्षक कुठे जाऊ नका, पाहत राहा विघ्नहर टाइम्स. धन्यवाद. धन्यवाद. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.